पुढील नाम आहे अप्यय. सर्व विश्व ज्यामध्ये लीन होते त्याला अप्यय असे म्हटले आहे, किंवा आपल्याच ठिकाणी हा संतुष्ट असणारा भगवंत आहे. अप्यय याचे वर्णन करताना विनोबाजी सांगतात की जन्म आणि अप्यय म्हणजे मरण हा संसार धर्म आहे. जन्म झाला म्हणजे सर्व प्रसन्न होतात आणि मृत्यू झाला की मग मात्र रडायला लागतात. पण खरे तर आपले शास्त्र सांगते की कोणी मेले तर आपण रडू नये, कारण आपण रडलो तर मरणाऱ्याच्या गतीत बाधा येते. पण आपण याचा कधीच विचार करत नाही. आत्म्याच्या अमरतेविषयी हिंदुस्थानात जितका प्रचार झाला आहे तितका कुठेच झाला नाही. आणि पुढे ते अगदी म्हणजे खरं म्हटलं तर विनोदाने सांगतात की असे असले तरीसुद्धा मृत्यूनंतर रडारडही इथेच सर्वात जास्त होते. दुःखातून मुक्ती देणारा हा महामित्र मृत्यू आहे. अंतकाळी जी वेदना होते ती जीवनाची वेदना होती. ज्याने त्या वेदनेतून सोडवले आहे तो मृत्यू आहे. मृत्यू म्हटले जाते की मृत्यूची ती वेदनाच होती. झोपेत सर्व इंद्रियांना विश्रांती मिळते. स्वप्न आले नाही तर मनाला सुद्धा विश्रांती मिळते. शरीराला तर नक्कीच मिळते, परंतु प्राणाला कधी विश्रांती मिळत नाही. तो 24 तास सतत काम करीत असतो, म्हणून त्याला थकवा येतो. आणि जेव्हा त्याला थकवा येतो तेव्हा त्याचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो. याचाच अर्थ की प्राणाला विश्रांती देणारी निद्रा म्हणजेच मृत्यू आहे. दिवसभर काम करणाऱ्याला रात्रीची झोप जितकी आवश्यक आहे आणि आनंदकारक आहे, तितकीच जन्मभर मेहनत करणाऱ्याला शेवटची महानिद्रा आवश्यक आहे आणि आनंदकारक सुद्धा आहे. मृत्यू हे देवाचे सौम्यतम रूप आहे. पुढील नाम आहे स्वस्तिद. मंगल करणारा, कल्याण करणारा असा हा भगवंत आहे. स्वस्ती स्वस्तीकृत शुभ करणारा. स्वस्ती शुभ कल्याण मांगल्य हे ज्याचेच स्वरूप आहे असा भगवंत. स्वस्तिभूक जे मंगल आहे तेच स्वीकारणारा, भक्तांच्या कल्याणाची आणि मंगलाची त्यांनी काळजी घेतलेली आहे, तो त्याचे रक्षणही करतो. पुढील नाम आहे स्वस्ती दक्षिणा. मंगल करण्यात दक्ष असलेला किंवा शीघ्र गतीने शुभ करणारा. स्वस्ती दक्षिणा भगवंत आपल्या भक्तांचे कल्याण करणारा आहे आणि हे कल्याण किंवा मंगल करण्यात तो अतिशय दक्ष असतो. दक्षिण शब्दाचा एक अर्थ एखादी गोष्ट लवकर करणारा असाही आहे. भक्तांना भगवंत केवळ स्मरणाने सर्व सिद्धी प्राप्त करून देतो. भगवंताच्या केवळ स्मरणाने पाप नाहीसे होते. जन्म मरणाचे बंधनातून सुटका होते. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते असं याचे वर्णन केलेले आहे. म्हणून भगवंताला स्मरणपूर्वक नमन करावे. भागवतात सांगितले आहे की तो साधकांचे कल्याण करण्यासाठी खूप तत्पर आहे. म्हणजे असं सांगतात की ज्या क्षणी आपल्या मनात म्हणजे एखाद्या माणसाच्या मनात भगवंताविषयी काही ऐकण्याची इच्छा होते, त्याविषयी नारायण सांगणारा कोणीतरी आपल्यासाठी पाठवून देतो आणि आपल्या आयुष्यात तो आपल्याला नारायणाविषयी सांगणारी व्यक्ती येते. तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी स्वतः नारायण आपल्या अंतःकरणात जाऊन बसतो. अशा रीतीने भगवंत अगदी तत्परतेने साधकाचे किंवा भक्ताचे कल्याण करतो, कारण त्यावेळी स्वतः नारायणच वक्तारूपाने आणि श्रोतारूपाने तिथे उपस्थित असतो. पुढील नाम आहे अरौद्र. ज्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी कोणतीच इच्छा नाही, क्रोध नाही, आसक्ती नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची त्याच्याजवळ वासना नाही,
त्यामुळेच परमात्मा स्वेच्छेने कोणतेच कर्म करत नाही आणि खरं पाहिलं तर त्याला त्याची गरज पण नसते. त्याच्या ठिकाणी क्रोध निर्माणही होत नाही. तो अक्षोभ्य असल्याने तो अरौद्र पण आहे. पुढील नाम आहे कुंडली. अत्यंत सुंदर कुंडले धारण करणारा भगवंत किंवा योगशास्त्रात वर्णन केलेली 3.5 वळणे असणारी कुंडलिनी हे ज्याचेच रूप आहे असा हा नारायण. तसेच सांख्ययोग आणि कर्मयोग ही कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत तो नारायण. म्हणूनच कुंडली हे नाम त्याच्यासाठी योजलेले आहे. पुढील नाम आहे चक्री. सुदर्शन चक्र ज्याच्या हातामध्ये आहे किंवा जे असे चक्र ज्यांनी धारण केले आहे असा हा नारायण. शंकर भाष्य हिंदी अनुवाद सांगते की विष्णू पुराणात असे वर्णन आहे की विष्णू त्याच्या हातात वायूपेक्षा जास्त वेगाने फिरणारे चक्र आहे. अर्थातच हे चक्र परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम यासाठीच घेतलेले आहे. आपण विचार केला तर भगवंत हा जेव्हा जेव्हा भक्तांवर संकटे येतात तेव्हा तेव्हा या चक्राचा उपयोग करताना दिसतात. गजेंद्राची गोष्ट तर सर्वांना माहिती आहे. त्यांनी हाक मारल्याबरोबर भगवंत धावत आले आणि त्यांनी चक्राने, या सुदर्शन चक्रानेच मगराला ठार केले आणि आपल्या भक्ताची म्हणजे गजेंद्राची सुटका केली. अंबरीश राजाला सुद्धा दुर्वास ऋषींनी सोडलेल्या त्या कृत्येपासून वाचवण्यासाठी भगवंताने सुदर्शन चक्राचाच उपयोग केलेला होता. असा हा हातात चक्र धारण करणारा नारायण आहे. पुढील नाम आहे विक्रमी. भगवंत अत्यंत पराक्रमी आहे. त्याने जी सत्ता मिळवलेली आहे ती केवळ स्वपराक्रमावर मिळवलेली आहे. आजपर्यंत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, पण त्या कोणत्याही राजापेक्षा हा भगवंत किंवा नारायणच पराक्रमी आहे. कारण याचा कधीही कोणीही पराभव केलेला नाही असा हा विक्रमी असलेला नारायण. पुढील नाम आहे ऊर्जित शासन. ज्याचे शासन किंवा राज्यव्यवस्था ही अत्यंत विकसित ऊर्जित अवस्थेला गेलेली आहे असा नारायण. जगताची सर्व व्यवस्था भगवान श्रुती स्मृती इत्यादींच्या आदेशाप्रमाणेच करतात. त्या संदर्भात भगवंताला हे नाव प्राप्त झालेले आहे. आणि भोजराजाची इथे एक गोष्ट मुद्दाम आवर्जून सांगावीशी वाटते की भोजराजा जो होता तो अगदी अल्पवयीन म्हणजे 6-7-8 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले म्हणजे मृत्यू पावले. आणि त्याचा जो काका होता तर त्याला राज्याची सत्तेची अतिशय लालसा निर्माण झाली. पण हा भोजराजा हा राजाचा खरा वारस होता आणि कधीतरी हा मोठा झाल्यावर आपल्यावर आक्रमण करेल, आपल्या शासन जे आहे ते हाणून पाडेल, याच्यासाठी ह्याचा काटा काढण्यासाठी त्यांनी त्याच्या 2 अत्यंत विश्वासू अशा सेवकांना बोलवलं आणि सांगितलं ह्या मुलाला कुठेतरी रानात न्या आणि ह्याला ठार मारून टाका. त्याप्रमाणे ते दोघंजण काही जे सेवक होते ते त्या बाळाला घेऊन गेले रानात. पण त्या सेवकांना सुद्धा असं वाटलं की एवढ्याशा मुलाला आपण मारून टाकायचं काय, बरोबर आहे का हे आपण करतोय ते, पण राजांनी पुढे आपलं काही चालत नाही. पण त्यातल्या एकाला असं वाटलं की अरे कितीही खुनी असला, कसाही वाईट असला, चोर दरोडेखोर असला तरी त्याला मरताना त्याची शेवटची इच्छा विचारतात. तर हा तर किती लहान मुलगा आहे, ह्याला पण काहीतरी इच्छा असेल तर ती त्याला आपण विचारूया. म्हणून ते सेवक त्याला विचारतात की तुझी काही शेवटची इच्छा आहे का. तर तो मुलगा खूप हुशार होता, तो राजाचाच मुलगा होता, त्याला तसं लहानपणापासून शिक्षण दिलेलं होतं. आणि त्यांनी विचार केला एक क्षणभर आणि त्यांनी सांगितलं की हो, माझी एक इच्छा आहे, तुम्ही पूर्ण करणार असाल तर सांगतो. तर तुम्ही माझ्या काकाला एक निरोप द्या. काय निरोप देऊ. तर त्यांनी सांगितलं की मांधातापासून अनेक राजे या भूतलावर होऊन गेले,
त्यांनी भूतलावर शासन सुद्धा केले. पण त्याला मारण्यासाठी रावणाला मारण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला. म्हणजे हा रावण जो होता तो असाच राज्यभोगाची अत्यंत दुर्दम्य इच्छा असलेला होता. पण त्याला सुद्धा रामाने ठार मारले. महाभारतकालीन युधिष्ठिरासारख्या राजांनी युद्ध करून राज्य जिंकले. पण यापैकी एकाही राजाबरोबर ही भूमाता किंवा पृथ्वी गेली नाही. हे सर्वजण राज्य करून सोडून एकटेच निघून गेले. राज्य इथेच राहिले. त्याप्रमाणे आता जरी तू हे राज्य माझ्याकडून हिरावून घेतले असलेस तरी उद्या एक दिवस असा येईल की त्यावेळी तुला हे राज्य सोडून जावेच लागेल. ही पृथ्वी फक्त नारायणाची आहे, कारण ती त्याची पत्नी आहे. तो मही भरता आहे, तो मही धरता आहे. म्हणून इतर कोणत्याही राजापेक्षा हा नारायणच ऊर्जित शासन आहे. प्रलयकाली ही पृथ्वी या भगवंताबरोबर जाते. अर्थातच हा निरोप त्या राजाला म्हणजे त्या राजाच्या काकाला कळल्यावर त्याला उपरती झाली आणि त्यांनी सांगितलं की नाही, मला आता कळलंय ह्याला काय म्हणायचं आहे ते, तर तुम्ही त्याला काही मारू नका. आणि मग त्या भोजराजाच्या मुलाला आणतात आणि त्याला राज्यावर बसवतात. पुढील नाम आहे शब्दातिग. भगवंताचे वर्णन शब्दाने करता येत नाही. तो शब्दांच्या पलीकडचा आहे. त्यामुळे वेदांना सुद्धा याचे वर्णन करता येत नाही. आणि ज्ञानदेव याबाबत फार सुंदर सांगतात की ते म्हणतात की पाहे पा जाणीवेचे बळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी, तोही अंथुरणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकादिक वेडे पिसे झाले. म्हणजे या भगवंताची स्तुती करायला आपल्याला माहिती आहे की शेषाला 1000 तोंड आहेत, तर तो सुद्धा त्या 1000 तोंडाने भगवंताची स्तुती करत नाही किंवा वर्णन करू शकत नाही. आणि वेदांना सुद्धा हा नक्की कसा आहे हे सांगता येत नाही. म्हणून ते न इति असं ह्याचं वर्णन करतात. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे सनकादिक लोक होते हे अगदी भगवंताच्या जवळ होते, पण तरी ते सुद्धा याचे नेमकेपणाने वर्णन करू शकत नाहीत. असा हा भगवंत शब्दातिग आहे. पुढील नाम आहे शब्दसह. शब्दाच्या सामर्थ्याच्या पलीकडे असलेला, अजूनही वेद संत यांनी केलेली स्तुती किंवा वर्णने ही जी आहेत ती खरोखर त्या शब्दाच्या पलीकडची आहेत. अर्थात संत जेव्हा याचं वर्णन करतात तर ते भगवंताला फार आवडतं असंही सांगितलं जातं. तर विनोबाजी सांगतात की शब्द सहन करणारा हा भगवंत आहे. तसे पाहिले तर भगवंत हा शब्दातीत आहे. शब्दामध्ये प्रगट करण्याच्या प्रयत्नात दोष येतो, पण भक्तिपूर्वक देवाचे काही वर्णन केले जाते. अर्थात त्याचे उत्तम वर्णन किंवा समग्र वर्णन होत नाही. परंतु आपण काही ना काहीतरी बोलतो आणि परमात्मा ते आपण केलेलं वर्णन किंवा जे काही बोलतो ते सहन करतो. तर ह्या संबंधी असं सांगितलं जातं की एखादं लहान मूल आईला काही पण बोलतो, कशी पण बोबडं काहीतरी बोलतो, वेडवाकडं काहीतरी म्हणतो, त्याला नीट बोलता येत नसतं, पण आई ते सगळं सहन करते. नुसतं सहन नाही करत, तर ते त्याचं कौतुक करते. तर ज्ञानदेव इतकं सुंदर सांगतात की बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. त्या माऊलीला फार आनंद होतो. तसाच हा भगवंत जर त्याचं वर्णन जर संतांनी किंवा कोणी केलं तर त्याला ते खूपच आवडतं. परमात्मा सर्व सहन करतो. याचा अर्थ असा आहे की त्याची अनंत नामे आहेत. धर्मात पण धर्माच्या नावावर अभिमानाला जे बळी पडतात आणि म्हणतात की आम्ही सांगतो तेच नाव खरे आहे, तर हे मात्र चुकीचं आहे. ते धर्माविरोधी आहे. त्याचं उदाहरण देताना विनोबाजी म्हणतात की सर्व प्रकारच्या पाण्याचे स्थान एकच आहे, समुद्र. तसेच सर्व धर्माचे एकच स्थान आहे, ते परमात्मा आणि त्याचे नाम. तसे पाहिले तर आपल्याला शब्दांची गरज सुद्धा काय?
शब्दांनी त्याचे वर्णन सुद्धा खरं तर होऊ शकत नाही, पण आपण त्याची स्तुती मनाने करायला जातो. आणि कधी-कधी असं होतं, की आपण जी स्तुती करतो, ती कदाचित त्याची निंदाच होऊ शकते. म्हणून विनोबाजी सांगतात, की आपण गप्प बसणं चांगलं, मौनासारखी दुसरी साधना नाही. आणि शेवटी विनोबाजी म्हणतात, की मी आजकाल फक्त 2च शब्द बोलतो. राम हरी राम, हरी राम, काम करी काम, काम करी काम, एवढंच बोलतो. असा हा शब्द सह आहे. पुढील नाम आहे शिशिर. शीत असा शिशिर ऋतू हे ज्याचे स्वरूप आहे, किंवा तापत्रयाने संतप्त झालेल्यांना निवविणारा आणि शांत करणारा असा हा भगवंत, याचे एक नाम शिशिर असे आहे. शर्वरी करा. शर्वरी म्हणजे रात्र, ती निर्माण करणारा चंद्र हे ज्याचे स्वरूप आहे. किंवा प्रापंचिक लोकांना ब्रह्मज्ञान ही रात्र आहे, तर सत्पुरुषांना विषय सुख ही रात्र आहे. आणि भगवंतांनी म्हणूनच गीतेत सांगितलंय, की या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तर मुनींना ह्या विषयांच्या बाबत जे काही आहे ते विषय ही त्यांना रात्र म्हणजे त्याच्यासाठी त्यांचं काही लक्ष पण नसतं आणि ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तर बरोबर प्रापंचिकाचं ह्याच्या विरुद्ध असतं. त्यांना फक्त त्या विषय सुखातच सगळं काही आवडतं आणि त्याच्यासाठी ते दिवसभर जागृत असतात, किंवा ते विषयांच्या बाबतीत जे काही आहे त्याच्याबाबत ते जागृत असतात. असा हा शर्वरी करा भगवंत आहे.